म्हणजे कार्यक्रम आहे. मला वाटतं की याची जी काही सुरुवात आहे तर ती सुरुवात ही आदरणीय राजेसाहेबांकडून व्हावी, कारण ओपनिंग बॅट्समन आहेत ते आणि म्हणजे आमचे, तर त्यांनी याची सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. अगदी कमी वेळेत आणि प्रभावशाली पद्धतीनं ते आपलं या ठिकाणी भाष्य करतील, आपल्या शुभेच्छा जे असेल तर त्या देतील. सर्व पापस्य कर्णम कुशल सोपसंपदा सच्चित पर्योदपरे तू बुद्धानुशासन. भारत देशाची ओळख तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हे रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलं होतं. त्या पंक्तीतल्या तमाम बहुजन महानायकांना ज्यांच्या प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी केलं ते क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक रायश्री छत्रपती शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी माझ्यासारख्या लाखो तरुणांचं मस्तक, मन, मनगट, मेंदू घडवलं ते आदरणीय क्रांती पुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांना सर्वप्रथम नमन करतो. या विचारपीठावरती उपस्थित असणारे ज्यांच्या संकल्पनेतून आजचा कार्यक्रम एका वेगळ्या पद्धतीनं साजरा होत आहे ते माझे बंधुतुल्य मित्र, आंबेडकरवादी मिशनचे सर्वेसर्वा सन्माननीय दीपकजी कदम सर, लक्षवेध फाउंडेशनचे संस्थापक माझे मित्र सन्माननीय एकनाथरावजी मोरे साहेब, पूर्व शिक्षण संचालक आदरणीय डॉक्टर गोविंदजी नांदेडे साहेब, विचारमंचावर आवर्जून उपस्थित असणारे माझे मित्र मातोश्री प्रतिष्ठानचे सन्माननीय सचिव व्ही व्यंकटचारी सर, आदरणीय शिवा कांबळे सर, जगनदादा शेळके, डॉक्टर हनुमान भोपाळे सर, संगमेश्वर लांडगे, विचारपीठावरील सर्वच मान्यवर. जसं दीपक कदम सरांनी आधीच सांगितलं की एक एक माणूस त्या तोलामोलाचा आहे, सर्वांचा नामोल्लेख टाळतो. सर्वप्रथम आदरणीय ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण या ठिकाणी एकत्र झालो, अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व, अत्यंत हसतमुख व्यक्तिमत्व, जे मागच्या 30-35 वर्षापासून पवार साहेबांना ओळखतात, त्यांच्या चेहऱ्यावरती कधी आठी बघितल्याचं आम्हाला आठवत नाही. हे त्यांच्या हास्याचं रहस्य काय हे त्यांना विचारणार नाही, परंतु तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल की त्यांचा चेहरा कधी खिन्न आणि उदास आम्ही कधी बघितला नाही. एक जगप्रसिद्ध चित्रकार होऊन गेला बनबरे सरांनी एक किस्सा सांगितला, म्हणजे बनबरे सर नेहमी सांगतात की त्याने एक काल्पनिक चित्र काढलं, संपूर्ण जगामध्ये ते प्रसिद्ध झालं, तिच्या गालावरती छान खळी पडलेली होती. त्या चित्रकाराला विचारलं ही कोण, तर त्याने सांगितलं मोनालिसा. तर ही कुठं राहते, तो म्हणला नाही ही काल्पनिक आहे. ही अशा प्रकारची सतत हसणारी तरुणी मला अजून तरी भेटलेली नाही. त्या चित्रकाराला कदाचित कामाजी पवार सरांची भेट झाली नसेल, अदरवाईज त्याने मोनालिसाच्या कोणतं चित्र काढलं असतं. असा सतत हसत राहणारा माणूस. आणि आजचा सोहळा सर्वप्रथम मला वाटतं आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून पवार साहेबांना शुभेच्छा द्याव्या, सदिच्छा द्याव्या. आंबेडकरवादी मिशनचे विद्यार्थी उपस्थित आहेत. तुमच्याकडनं जोरदार या शब्दाचा अर्थ मला वेगळा अभिप्रेत होता. त्या जोरदार होत्या? एकदा जोरदार टाळ्या होत्या. हे सर्व एवढ्यासाठी की आपण सगळे महाराष्ट्रात होतो, आपण त्या अर्थानं मराठा होतो. महाराष्ट्रात राहणारे सगळे मराठे आणि मराठ्यांची जगभरामध्ये अनेक ओळखी आहेत. शिस्त ही एक ओळख आहे. संपूर्ण जग आज त्या शिस्तीचं कौतुक करतं. मोर्चे जे निघाले, रोड पण साफ केले मराठ्यांनी. मराठ्यांची अजून एक ओळख आहे. ती ओळख जगभरामध्ये अशी आहे, दीपक कदम सर, शरीरावरती शेकडो घाव पडलेत, संपूर्ण शरीर लहूलुहान झालंय, कुठलाही शरीराचा पार्ट असा राहिला नव्हता ज्याच्यावरती तलवारीचा घाव झाला होता. 70% पेक्षा जास्त सैन्य परास्त झालं होतं. आणि तशाही अवस्थेमध्ये पानिपतच्या भूमीवरती अहमद शाह अब्दाली त्याला विचारतो की दत्ताजीवर लढोगे, त्यावेळेस हा दत्ताजी पाणीदारपणे उत्तर देतो बचेंगे तोवर लढेंगे. हा जोश ही महाराष्ट्राची ओळख आहे, हा उत्साह ही महाराष्ट्राची ओळख आहे. पुढचे 2-3 तास जो काही हा कार्यक्रम चालणार आहे, ज्या उत्साहाने तुम्ही या ठिकाणी बसणार आहात तेवढंच तुम्ही इथून घेऊन जाणार. हा केवळ वाढदिवस नाहीये. 27 ऑक्टोबर दरवर्षी येते.
आजचा सोहळा वेगळा आहे, याचं महत्व वेगळं आहे. याचं कारण काय? आम्ही मागच्या 30-35 वर्षापासून मी पवार सर आम्ही पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मराठा सेवा संघाचं काम करतो. मराठा सेवा संघाचा जो विद्यार्थ्यांसाठीचा जो कक्ष आहे त्याचं नाव आहे वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद. भगतसिंगांची एक शायरी आहे. भगतसिंग असं म्हणतात की इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से, इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से, मैं इश्क भी लिखना चाहूं तो इन्कलाब लिख देती है. विचारपीठावरती बसणारी मंडळी अशी आहे, चला स्वतःचा वाढदिवस तरी साजरा केला, त्यातून विद्यार्थ्याला काय देऊ शकतो हा ध्यास मनामध्ये घेणं. म्हणून त्यांनी सांगितले कॉमन अजेंडा काय, सामाजिक आणि शैक्षणिक या दोनच गोष्टीवरती दीपक कदम सर आमचे आज मित्र आहेत. ह्या दोनच गोष्टींवरती भावांनो आणि बहिणींनो अनेकांनी अनेक उपक्रम सरांनी सांगितले. प्रदीप वाघमारे सारखा एक तरुण त्यांच्या गावी आजच्याच दिवशी एक अभ्यासिका सुरू करतो. आज 5 लाख रुपयाचे ग्रंथ युपीएससीचे त्या गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. निःशुल्क ऍडमिशन प्रातिनिधिक स्वरूपामध्ये झालं. कदम सर सांगितलं की हा केवळ बोल घेवड्यांचा दरबार नाहीये. पवार साहेबांविषयी बोलण्यासारखं खूप आहे, फक्त एकच प्रसंग सांगतो मी आपली रजा घेणार आहे. माणूस यशस्वी का होतो? शिस्त, अनुशासन, त्याचं वागणूक, त्याची नम्रता हे पाठ तर आहेतच त्यांच्यात, पण एक वेगळेपण. नेहमी मित्रामध्ये राहणारा माणूस, कुठल्याही गोष्टीची सुरुवात जरी केली तर 10 मित्रांना एकत्र घेऊन करणारा माणूस. मातोश्री प्रतिष्ठान पण स्थापन झालं तर असंच 10 मित्र दिवाळीत एकत्र जमले, आपल्या भागासाठी काही करू शकतो का? आणि त्यातून आज एक असं दर्जेदार शैक्षणिक संकुल उभं राहिले ज्याचा डंका सगळ्या महाराष्ट्रात आहे. असंच मित्र एकत्र आले आणि एका व्यवसायाची सुरुवात केली. 3 स्टार हॉटेल. आणि बाय डिफॉल्ट 3 स्टार असल्यामुळे त्याच्यामध्ये हे ना सगळंच विकणं क्रमप्राप्त ठरतं. ही गोष्ट कामाजी पवार सरांच्या वडिलाला कळाली. त्यांनी कामाजी पवार सरांना बोलून घेतलं. गुंतवणूक भली मोठी केली होती, मित्र होते. बोलून घेतलं, त्यांना सांगितलं की मी जे ऐकले ते खरं, तू म्हणे नवीन एक हॉटेल सुरू केले 3 स्टार. हो बाबा सुरू केलं. 4-5 मित्र आम्ही एकत्र आलो, सुरू केले. त्याच्यामध्ये 3 स्टार असल्यामुळे दारू पण विकली जाणार का? हे म्हणले हो, क्रमप्राप्तच आहे, ते विकावंच लागतं. त्यांनी सांगितलं की मी आयुष्यभर वारकरी संप्रदायाचा वारसा चालवलाय आणि तुला जर शक्य असेल ना तर हा व्यवसाय तू सोड. वडिलांनी एक शब्द टाकला, उठले कामाजी पवार तिथून. रात्रभर झोपले नाही. झोप याच्यासाठी नाही की माझं आर्थिक नुकसान होत आहे, झोप याच्यासाठी उडाली की ज्या मित्रांना शब्द दिला होता की आपण आयुष्यभर हा व्यवसाय एकत्र करू, त्या मित्रांना सांगायचं कसं. पण बघा मित्र सुद्धा कसे असावेत. दुसऱ्या दिवशी उठले, गेले त्या मित्राकडे. ते मित्रही इथं उपस्थित आहेत. त्यांना सांगितलं की मी माझी पार्टनरशिप विड्रॉल करतोय. मित्र म्हटले काय झालं, आमच्याकडनं काही चूक झाली का? प्रॉफिटचं शेअरिंग परत एकदा नवीन बसून करायचं का? ते म्हणजे नाही, तसं काही नाहीये. पण वडील रात्री मला बोलून घेतलं. त्यांनी सांगितलं की तू दारू विकणार का, आणि शक्य असेल तर हे नको करूस. तो मित्र तिथून उभा टाकला, खाडकन. ते सांगितलं की तुम्ही लाखोचं नुकसान करून घेतलं, कोट्यवधीचं नुकसान करून घेतलं, कितीचं नुकसान करून घेतलं, मी आज आकडेवारी सांगू शकत नाही. परंतु वडिलांच्या एका शब्दाखातर तुम्ही पार्टनरशिप विड्रॉल करून तुम्ही आजच अपयशी झाला. वडिलांच्या एका शब्दाखातर स्वतःचं किती नुकसान होईल, काय होईल. भावांनो आणि बहिणींनो, जो मायबापाचे शब्द झेलतो, जो मायबापाचा आदर करतो, हल्ली दुर्दैवानं सोशल मीडियाचं युग आहे, नको नको त्या गोष्टी कानावरती येत आहेत. कदाचित त्यांच्या यशाचं हे एक रहस्य असेल की आयुष्यभर या माणसाने आई वडिलांची सेवा केली, त्या सेवेला कुठे कमी पडला नाही. श्रावण बाळ म्हणून हा कामाजी पवार उजळ मातेनं निवग्याच्या भूमीतून निघून थेट दिल्लीच्या तख्तापर्यंत फिरत राहिला. कामाजी पवार साहेबांचं आज डॅश डॅश वा वाढदिवस आहे. कितवा आहे ते सांगून, म्हणजे ते आकडा मला माहिती आहे, पण ते सांगण्याचं महापाप मी या ठिकाणी करू नये असं मला अंतर्मन सांगतं. त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही दीर्घायुषी तर होणारच आहात. समाजाचं पाठबळ आहे, मायबापाचं पाठबळ आहे, कुटुंब एकत्र आहे, सगळे भाऊ बहिणी एकत्र आहेत.
एकच सदिच्छा व्यक्त करेल साहेब की तुमच्या 100व्या वाढदिवसाचा केक कापायला आम्हाला सुद्धा शाबूत ठेव एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ जय श्रीराम.